मकरंद मामा गॉगल घालून मामीला दाखवतो म्हणते काहीतरी. काय घ्यायचं? बांगडी घ्यायचे. इकडे एक विमान निघालंय आणि एक विमान इकडं आहे बघा. कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे. गुड मॉर्निंग. बघा आम्ही निघालोय आता प्रवासाला. अॅनिव्हर्सरी, दोघांची अॅनिव्हर्सरी एन्जॉय करायला. कुठं चाललोय ते आता पुढं कळेल. चला. सोलापूर रेल्वे स्थानकाचा हा परिसर. सकाळचे 6 वाजत आलेत. गडबड सुरू आहे सगळ्यांची प्रवासाला निघायची. सोलापूर रेल्वे स्थानकावर आपल्याला ही दिसते समोर वंदे भारत. वंदे भारतनं आम्ही याच्यापूर्वी एकदा प्रवास केलेला आहे, मी, सरस्वती आणि आराध्याने. आता बऱ्याच महिन्यानंतर, बऱ्याच वर्षानंतर पुन्हा एकदा निघालोय. काटगावकर सर आणि शुभदा मॅडमनी याच्या आधी पण केलेलं असणार आहे बऱ्याचदा, कारण त्यांचं नेहमी पुण्याला येणं जाणं असतं. मॉर्निंग. बसलोय आता वंदे भारत मध्ये. गाडी सुरू होण्याची आम्ही वाट बघतोय. Wishes you a happy and comfortable journey. पुणे रेल्वे स्टेशनच्या जवळ श्री नीलकंठेश्वर मंदिर आहे. आम्ही तिथे आलोय. काही वेळ आमच्याकडे आहे तर म्हटलं दर्शन पण घ्यावं आणि एक मंदिर पण आपल्याला पाहता येईल छान पद्धतीनं. नीलकंठेश्वर मंदिरात आल्यानंतर आम्ही आधी दत्ताचं दर्शन घेतलंय. श्री स्वामी समर्थ पण आहेत. इकडे बघा सुंदर वडाचं झाड आहे. आता आम्ही लोकल मध्ये बसलो. तुम्ही काय खाल्लं नाही? गडबडीत गेला. चांगलं आहे. आम्हाला हे सीताफळे साहेब भेटलेत. सोलापूरचे आहेत, उडगीचे. आणि आमच्या गप्पा चालू आहेत गावाकडचे, ओडगीचे, सोलापूरचे. हा बघा, हा समोर दिसतोय हा एकदम बडबडे आहे. याचं नाव अक्षित आहे. आणि आम्ही निघालोय प्रवासाला. कसं वाटलं तुला आम्हाला भेटून? येणार आमच्या सोलापूरला? सोलापूर मध्ये MH13. हा, कुठे? नक्की ये बघ. दुपारचे 12:30 पावणे 1 झालेत आणि आता आम्ही लोणावळ्यात पोहोचलोय. फार गर्दी नाही आहे रेल्वे स्टेशनवर. आणि इकडे पोचताच आम्हाला गार वारं जाणवलेलं आहे. लोणावळा रेल्वे स्टेशन वरून आता आम्ही पुढे निघालोय नेरळला रिसॉर्टला. काढला. हा, काढला. खंडाळ्याला आता आम्ही आहोत आणि आपल्याला समोर दिसतंय वाघजाई देवीचं मंदिर. हा सगळा मंदिराचा परिसर. गाडी आता आम्ही इकडे पार्क केली आहे मागे. आतमध्ये आता दर्शनाला निघालोय. वाघजाई देवीच्या आपण या ठिकाणी आलेलो आहोत. आतमध्ये आता आपण जगा. इकडे बघा माकडं भरपूर आहेत. माकडांना हुसकावून लावत आहेत लोक, कारण ते बॅगा किंवा खाण्याचे पदार्थ हिसकावून येत आहेत. वाघजाई देवी मंदिर परिसरातून आता आम्ही हे सगळे डोंगरांचे दृश्य पाहतोय. इथून बघाय समोर एक रेल्वे ट्रॅक आहे. ते बोगद्यातून रेल्वे जात आहे. वाघजाई देवीच्या दर्शनानंतर आता आम्ही खंडाळा घाटातून निघालोय नेरळकडे. नवीन जो मिसिंग लिंकचा रस्ता आहे तो आम्ही पाहतोय आता.
इकडे माकडं पण भरपूर आहेत आणि बरेच पर्यटन इथे फोटो सेशन करतायत. आम्ही पण थोडस थांबून फोटो सेशन करणार आहोत. मकरंद मामा गॉगल घालून मामीला दाखवतो म्हणते काहीतरी. इकडे आम्ही थांबलोय, लोक फोटो सेशन करायला लागलेत. हे समोर मिसिंग लिंक आपली नवीन जे झालेलं आहे उद्घाटन, तो पॉइंट आहे हा. काय दाखवायचं आहे? घाटामध्ये नुसतंच निसर्ग दर्शन करायचं नाही तर हे पेरू सुद्धा खाल्ले पाहिजेत. मामा पेरू छान आहेत का? एक नंबर आहे. लाल बुंद लॉलीपॉप लावल्यासारखं. लॉलीपॉप लावल्यासारखा. फॉरवर्ड करा म्हणजे तुम्हाला तेवढा फोटो काढून मला. समोर जे आपल्याला नवीन दिसतंय ते नवीन मिसिंग लिंक आहे बघा. अष्टविनायका तुझा महिमा कसा, आम्हाला बोलावून घेतले गणपती बाप्पा. अष्टविनायक गणपती पैकी आम्ही महडच्या गणपतीला आलोय दर्शनासाठी. वरद विनायकाचं छान सुंदर मस्त दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही पुन्हा एकदा पुढच्या प्रवासाला निघालो. काय घ्यायचं? बांगडी घ्यायचे. आम्ही पोचलोय आता कर्जत नेरळ परिसरातल्या सीमाज रिसॉर्टला. या ठिकाणी आमचा मुक्काम आहे. 4 वाजून गेले, भूक लागली, जेवण आलंय, शूट करायचं राहून गेलंय. मस्त आम्ही व्हेज बिर्याणी मागवली आणि सँडविच मागवले, पापड खाल्लाय. खाण्याच्या नादात शूट करायचं पण राहून गेलं. या जेवायला. जेवण तर एकदम मस्त पैकी झालेलं आहे. आता पुढं काय करायचं? आराम करायचं का फिरायला जायचं हे आता थोड्या वेळात ठरेल. तोपर्यंत तुम्ही आपला रिसॉर्टचं व्ह्यू बघा. स्वच्छ आहे, सुंदर आहे. इकडे श्री गणरायाचं मंदिर आहे. मकरंद सर आतमध्ये गेलेत पुन्हा एकदा काहीतरी विचारायला. बोला गणपती बाप्पा मोरया. रिसॉर्ट एरियामध्ये फेरफटका आम्ही मारतोय. इकडे स्विमिंग टँक आहे. इकडे आम्ही बसलोय गप्पा मारत. खाली पण एक स्विमिंग टँक आहे. मोठं लॉन आहे लग्न किंवा इतर मोठे समारंभ करण्यासाठी. इकडे समोर एक डीजे सेटअप दिसायला लागलाय. समोरच्या बाजूला रेस्टॉरंट आहे. शुभ संध्या, गुड इव्हनिंग. थोडंसं रेडी होऊन आम्ही निघालोय आता सनसेट पॉईंट बघायला माथेरानच्या जवळ. उद्या सकाळी टॉय ट्रेननं जायचंच आहे पण आता सूर्यास्त माथेरानचा. काय मामा? कुठंपर्यंत आता ते माथेरान आहे ते बघायचं. मोजणी जमिनीची मोजणी नाही, रेल्वे कशी चढती, रेल्वे कशी चढती, गाड्या कशा चढतात ते बघायला निघालोय. हे बघा सीमा लॉन्च, सीमा रिसॉर्ट. हा मुख्य हायवे आहे. सीमा रिसॉर्ट, सीमा लॉन्स. इकडून लॉनला एंट्री, इकडून रिसॉर्टला एंट्री. सनसेट बघायला निघालोय. मामा समोर बसलेत. ते संतोष माऊली आहेत, रिक्षा चालवा लागलेत. आम्ही आता इकडे जुम्मापट्टी या ठिकाणी पोहोचलो. हे बघा, हे छोटं रोड आहे, रेल्वेचं रोड. आता इथून हे सनसेट खरं तर इकडं झालं आहे पण आता हे व्ह्यू बघायचं आपल्याला.
इकडे एक विमान निघालंय आणि एक विमान इकडं आहे बघा. आता मी या व्ह्यू पॉइंटला पोहोचलोय. मस्त वारा सुटलेला आहे. इकडे काही पर्यटक दिसत आहेत. पावसाळ्यामध्ये इथं वेगवेगळे स्टॉल लागत असणार आहेत. तिकडून आम्ही चालत आलोय ट्रॅकवरून. कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे. फोटो सेशन चालू आहे आमचं. या ठिकाणी सरस्वती शुभदा मॅडमने सांगाले कसं कसं पोज घ्यायचं. मस्त व्ह्यू पॉइंट बघून सायंकाळचा आनंद घेऊन निघालोय पुन्हा एकदा हॉटेलला, रिसॉर्टवर. इकडे विमान कंटिन्यू. हे बघा कुठे गेला बघा, झाडा पलीकडे कंटिन्यू दर 2 मिनिटाला एक विमान आहे. इकडे या ताईचं स्टॉल आहे. इथे बघा हा छान पोपट मस्त. काय नाव व्हायचं? मिठू. ए मिठू. मोठी साईज आहे, कधी नानी साईज. सायंकाळचा व्ह्यू रिसॉर्टचा. मस्त सायंकाळचा व्ह्यू रिसॉर्टला. समोर चंद्र. दुपारी आपलं उशिरा जेवण झालं होतं, व्हेज बिर्याणी. त्यामुळे आता आम्ही संध्याकाळी काही फार जड खाणार नाही आहे. आम्ही आता मागवलं आहे फक्त सँडविच. या जेवायला. ॲनिव्हर्सरीच्या शुभेच्छा.